गुड मॉर्निंग गाईज आणि वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग गाईज. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे गाईज. तर आता रिसेंटली थोड्या दिवसांपूर्वी दहीहंडी झाली, त्याचा ब्लॉग तुम्ही बघितला असणार. आणि आत्ता येणार काय तर आत्ता येणार गणेशोत्सव. तर आज आहे 1 सप्टेंबर आणि आज आमच्या एरियातला सार्वजनिक गणपती येतो आहे, म्हणजेच त्याचं नाव आहे भिवंडीचा महाराजा. त्याचंच आगमन आहे. तर आज त्याचाच ब्लॉग असणार आहे. थंबनेल आणि टायटल तुम्हाला समजलं असेल तर बघून, आणि भरपूर मजा येणार आहे. तर हा ब्लॉग एंडपर्यंत बघत राहा. आणि हां, तर आज भिवंडीचा महाराजा आगमनासोबतच आज भिवंडीचा चिंतामणी पण येतो आहे, पण तो आहे धावणकर नाक्याला. म्हणजे आमचं इथं कॉलेज पडतो ना, कॉलेज तर पुढे आहे, बट त्याच्या अगोदर कदाचित तो आम्हाला दिसेल. तर आपण बघूया, तो संध्याकाळी आगमन आहे तर आपण कदाचित तिकडे जाऊ. अजून पक्का नाही माझा, पण जायची तयारी मी ठेवलेली आहे. तर कदाचित तिकडे गेलो तर ते पण शूट करून तुम्हाला दाखवेल मी. आणि गाईस, आगमनाला जायच्या अगोदर पण मला एक दाखवायचं आहे. तर हे बघा, मी घेतला आहे नवीन ट्रायपॉड. तर हा लायटिंगवाला आहे, दाखवतो मला. तर गाईस, हा बघा नवीन आपला ट्रायपॉड, जो की लाईटवाला आहे. याची लाईट पेटते इथं. तर हा लायटिंगवाला ट्रायपॉड आहे, मस्त भेटला आहे मला. ऑनलाईन मागवला मी भरपूर शोधले. मला ॲक्च्युली सेल्फी स्टिक किंवा ट्रायपॉडच पाहिजे होता. मी भरपूर शॉपमध्ये गेलो. दहीहंडीच्या अगोदरपासूनच मी तयारीला लागलेलो का शोधायचं आहे. काही गणेशोत्सव येतो आहे आपला, मस्त अँगल आजूबाजूंनी घ्यायचे, वर्तन वगैरे असे अँगल घ्यायचे. तर मी शोधत होतो, बट नव्हता भेटत. आपल्याला जसं बजेट मेन होता, 600-700 होते. ते आपल्याला गरज पण नाही एवढी. तर हा मला ऑनलाईन मी बघितला 300 रुपयाला होता, तर घेतला. चांगला आहे. ओके गाईज, तर आता मी माझा मोबाईल ट्रायपॉडला लावलेला आहे आणि आता आवाज येतो आहे मला. तुम्हाला येत असेल तर ऐका. म्हणजे सार्वजनिक गणपती बाप्पा आपला आलेला आहे, भिवंडीचा महाराजा आलेला आहे. आणि आता वाजले संध्याकाळचे, होऊ शकता 6 वाजायला आलेत. आणि लेट आला आहे तो, मुंबईवरून येतो. तर दरवेळेस कसं होतं की रात्रीच आणायला जातात आणि सकाळपर्यंत तो इथे येतो. पण सकाळीच आज मुंबईवरून निघाला येतो आणि आता संध्याकाळी तर इथं पोचलेलो ट्रॅफिकमुळे लेट झाला. तर आरुष इथं रेडी झालेलं आहे. आता आरुष आणि मी आणि इथं पप्पा, आम्ही तिघं पण चाललो आहे. आरुष आणि पप्पा तर वेगळेच जातील आणि आम्ही दोघांतून निघतोय थोड्या वेळाने. पप्पा निघालेत. चला बाय बाय. आम्ही दोघं पण आता निघू थोड्या वेळातच. तनुला विचारतो, एकदा कॉल लावतो त्याला, त्याला पण बोलवतो, म्हणजे आम्ही तिघं पण एकत्र निघायला. चला आपण पुढे भेटूया. ओके गाईस, तर आता आपल्याला बाप्पाची मंदिर बघायला भेटते आपल्या एरियात ना, जस्ट घरासमोर दाखवतो मला. भारी मोठे ते बघायला राहावं असं वाटतं एकदम. आता आपण घेऊया तिकडून अजून जरा सीन वगैरे बघूयात अजून भारी. बरोबर
ओके गाईज, तर चला आता मी पण निघतो आता घरी. ताजूस पण आपला आलेला, तर तो पण आता निघतोय. आणि भरपूर हे झालं आहे. आणि ना सकाळी ॲक्च्युली आगमन असतो, सकाळी ते संध्याकाळचे 7-8 वाजतात, 6-7 वाजतात. पण आज जरा लेट झाला मुंबईवरून असं मला सांगितलं. आणि सकाळी जवळजवळ आपला दुपारच्या जवळजवळ 1-2 वाजता ना तो इथं असतो, तेव्हा खरी वाईब येते, तेव्हा खरी मजा येते. पण ठीक आहे, यावेळी जरा जास्तच लेट झाला, काहीच प्रॉब्लेम नाही. पण सकाळचा खरंच शूट एक नंबर झाला असता. मग आणि मी धामणकर नाटकं तिकडं जायचं होतं ना, तिकडं मग गेलो नाही, कारण की ह्याच्यावर एवढा टाईम लागला आहे. तर तिकडं गेलो तर ट्रॅफिक एवढी आहे, तर 1 तास तिकडं जायला लागेल. हा 15-20 मिनटावर असता तर 1 तास लागेल जायला. आणि त्यात जायला 1 तास, तिकडं थांबणार 1 तास, यायला 1 तास, 3 तास तिकडं चाललेत. तर घरी आराम पण नाही करायला भेटणार. आणि हा ब्लॉग मला लवकरात लवकर अपलोड करायचा आहे. आता घरी गेलो पहिले जेवीन आणि मी एडिट करत बसेन आणि मग हा ब्लॉग अपलोड करेन. तर या ब्लॉगला मी तेच एंड करतो आहे. कसं वाटलं तुम्हाला आजचा गणपतीचा ब्लॉग, दिवाळीचा महाराजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, या ब्लॉगला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.